सभापती महोदय धन्यवाद। 260 नियम अन्वय सत्तारूढ पक्षाच्या प्रस्तावावर पर्यटनावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे। आपण मला बोलायला संधी देतात त्याबद्दल धन्यवाद। सभापती महोदय, महाराष्ट्राला जवळजवळ 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि हा समुद्र किनारा आपल्याला ठराविकच काही समुद्र किनारे माहिती आहेत, परंतु आपण कोकणात गेलो तर अनेक असे अनएक्सप्लोर्ड बीचेस आहेत। अर्थात त्यांना चांगलं म्हणायचं का की तिकडे अजून कोणी जात नाही आहे म्हणून तिथे कचरा होत नाही आहे, परंतु ते इतके सुंदर समुद्र किनारे आहेत। प्रत्येक ठिकाणची वाळू जी आहे त्याचे देखील रंग वेगळे आहेत, त्याचं टेक्स्चर वेगळं आहे आणि अभ्यासाच्या दरम्यान अनेक समुद्र किनारे आपण पाहत असतो, परंतु या समुद्र किनारे यांचं कुठे ब्रँडिंग म्हणजे जे काही आपले पर्यटन स्थळ महाराष्ट्रामध्ये आहे तर त्याचं पहिले तर ब्रँडिंग झालं पाहिजे। जसं आपण एखाद्या जसं नागपूरच्या बद्दल बोलताना म्हणतो की सिटी ऑफ ऑरेंजेस किंवा नाशिकच्या बद्दल बोलतो की सिटी ऑफ ग्रेप्स, हे एक ब्रँडिंग आहे। असे अनेक आहेत, पण या सगळ्या पर्यटन स्थळांना, समुद्र किनाऱ्यांना किंवा गड किल्ल्यांना पहिले तर त्याचं ब्रँडिंग झालं पाहिजे। आपण सगळेच विधिमंडळाचे सदस्य आपण वेगवेगळ्या देशात आतापर्यंत जाऊन आलेलो आहे, काही स्वतंत्रपणे गेलोय किंवा आपण विधिमंडळाच्या तर्फे गेलेलो आहे। आपण पाहतो की तिकडे कोणत्याही आपण मॉन्युमेंटला गेलो किंवा फोर्टला गेलो, गड किल्ल्यांवर गेलो तर तिकडे पूर्ण त्याची माहिती असते। मग ते दृकश्राव्य माध्यमातून असतं की तुम्ही नुसतं ते इयरफोन कानाला लावलं तर तुम्हाला पूर्ण माहिती ऐकू येते। आजपर्यंत महाराष्ट्रात ही सुविधा मला कुठेही दिसली नाही। त्यानंतर गड किल्ल्यांना लाईट अँड साऊंड शो असतो। साधा आपण मध्य प्रदेशमध्ये गेलो, राजस्थानमध्ये अनेक गड किल्ले मी पाहिलेले आहेत, प्रत्येक ठिकाणी लाईट अँड साऊंड शो असतो। तिथला जो इतिहास आहे तो ऐकवला जातो आणि इतकं सुंदर त्याचं म्हणजे प्रेझेंटेशन असतं की नुसतं आवाजानी आणि कोणीतरी नरेशन करतंय, तिथला इतिहास सांगतोय की त्यावेळच्या ज्या नर्तिका असतील किंवा राणी असेल त्या काय बोलायच्या, कसं बोलायच्या, कसे गीत असायचे, हे सगळं तुम्ही ऐकता। आणि इतिहास हा कधी कधी जो वृक्ष वाटतो तो त्याच्यामध्ये लहान मुलं सुद्धा ते ऐकण्यास उत्सुक असतात किंवा ते त्याला एन्जॉय करतात। तर आपल्या कुठल्याच गड किल्ल्यांमध्ये आजपर्यंत लाईट अँड साऊंड शो झालेला नाहीये। त्यामुळे याचा पर्यटनामध्ये अत्यंत सिरियसली विचार केला पाहिजे की जेणेकरून इतिहास जो आहे तो रंजक होऊ शकतो। आपण बीच शॅक्सची पॉलिसी आपण ठरवली होती, परंतु ती आजपर्यंत कागदावरच आहे। बीच शॅक पॉलिसी जी आहे ती अजून आपण ठरवली पण पुढे तसं काहीच झालेलं नाहीये। त्यामुळे अनेक महाराष्ट्र टुरिझम डिपार्टमेंट आपला एक ॲप जरी डेव्हलप केला, त्या ॲपच्या माध्यमातून देखील अनेक आपले जे ऐतिहासिक स्थळ आहे त्याची माहिती मिळू शकते। त्याचे अभ्यासक असतील त्यांना ही माहिती मिळू शकते। अनेक वेळा आता आपण हे जसं कासव फेस्टिवल आहे ते कोकणातल्या बीचेसवर जातो, तिकडे लोक जातात, पण याचं ब्रँडिंग होण्याची गरज आहे। म्हणजे कुठेतरी एखादा पर्यटक आला आणि तो त्या ॲपवर गेला, महाराष्ट्र टुरिझम डिपार्टमेंटच्या ऑफिशियल ॲप आहे की नाही मला माहित नाही, असेल तर चांगलं आहे, पण नसेल तर असा एखादा ॲप आपण डेव्हलप करून यामध्ये सगळी माहिती दिली पाहिजे। आणि आपण पाहतो की गड किल्ल्यांना फक्त आता प्री वेडिंग शूटसाठी वापरला मोठ्या प्रमाणात उपयोग होतो, परंतु हा किल्ला कोणी बांधलाय, कोण त्याचा जनक होता, त्याचं काय महत्व आहे हे तिथे कुठेही लिहिलेलं नसतं, परंतु सर्रासपणे प्री वेडिंग शूट होतात। त्याला कोण परवानगी देतं, कुठल्या गव्हर्नमेंटला त्याला काय रेव्हेन्यू मिळतोय की नाही हेही आपल्याला माहित नाही, कोणी जातंय तिकडे काही करतंय। त्यामुळे अनेक गड किल्ल्यांचं पावित्र्य देखील नष्ट होतंय आणि तसंच काही राज्यांनी गड किल्ल्यांचा खूप चांगला उपयोग केलेला आहे, कारण आता हे सगळं सांभाळणं सरकार, मग परत आर्किओलॉजी स्टेट आर्किओलॉजी डिपार्टमेंट आहे, मग परत मग सेंटरचं आर्किओलॉजी डिपार्टमेंट आहे, हे नेमके कोणी सांभाळायचे यामध्ये देखील पर्यटनाचा कुठेतरी आपण पिछेहाट होतीये। आणि त्यामुळे हा सगळा इतिहास जो लोकांसमोर यायला पाहिजे। आपण 12 किल्ल्यांच्या बाबतीत आपण त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं, त्याचं सरकारचं आपण अभिनंदनच केलं पाहिजे, परंतु अनेक ठिकाणी आपण पाहतो जसं आपण कुठेही जातो परदेशामध्ये तर एखाद्या पर्यटन स्थानाच्या बाहेर एक मोमेंटो शॉप असतं,
तिथे काय मिळतं, त्याचं कशी आकृती आहे, मग कुठे फ्रीज मॅग्नेट्स असतील, कुठे भेटवस्तू असतील, हे आपल्याला आपल्या देशात कुठे, आपल्या महाराष्ट्रात कुठेच दिसत नाही. हे देखील डेव्हलप करण्याची गरज आहे. स्थानिक लोकांना त्यामुळे रोजगार उपलब्ध होतो. आता आपण इको टुरिझम कडे एक 2-4 मिनिटं मला वेळ द्या. इको टुरिझम, आता इको टुरिझम आपण प्रमोट केलं पाहिजे. स्थानिक लोक त्यांची घर हाऊस स्टेला देतात. आता हाऊस स्टेच्या पेक्षा पलीकडे एअरबीएनबीची पॉलिसी आहे. एअरबीएनबीमुळे भरमसाठ पैसे घेतले जातात. तर आपलेच जे कोकणातल्या लोकांचे घर आहेत, तर जे MTDCशी टायअप करतील तर त्यांना त्याचं सर्टिफिकेशन करावं असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, महिलांसाठी जे आई पॅटर्न धोरण आणलंय त्याला एक सिंगल विंडो सिस्टीम केली पाहिजे. सिंगल विंडो सिस्टीम केली म्हणजे महिलांना त्यामध्ये गाईड व्हायचं असेल किंवा तिकडे काही छोटं मोठं खानावळ किंवा कॅन्टीन चालू करायचं असेल किंवा टूर ऑपरेटर व्हायचं असेल किंवा टुरिस्ट गाईड देखील व्हायचं असेल. आपण पाहतो की बहुतेक करून टुरिस्ट गाईड हे पुरुष असतात. तर महिलांना देखील याच्यामध्ये ट्रेन केलं तर महिला देखील अत्यंत उत्कृष्ट टूर गाईड होऊ शकतात. एक उदाहरण मी आपल्याला देते की दरेकर साहेब वेंगुर्ल्याला बचत गटाच्या महिला बॅकवॉटर राईड करवतात वेंगुर्ल्याला. हे स्वतः मी टीव्हीवर पाहिलंय. आणि त्यामुळे हे बचत गटाच्या महिला नेहमी ठराविक पदार्थ तयार करतात, त्या पलीकडे जाऊन या महिला बॅकवॉटर राईड देखील करवतात. तर मला असं वाटतं की इको टुरिझम, ॲग्रो टुरिझम, अनेक शहरातल्या मुलांना शेतीची माहिती नसते, शाळेत काहीतरी शिकवतात तेवढ्यावरच, पण प्रत्यक्ष बघणं, बैलगाडी काय असते, घोडागाडी काय आहे, कुठले प्राणी आहेत, कुठले प्राण्याचा काय उपयोग शेतावर होतोय, शेळ्या मेंढ्या काय आहे, त्यांच्यापासून काय मिळतं, हे सगळं इको टुरिझमच्या माध्यमातून शिकवलं गेलं पाहिजे आणि त्याचा अवलंब केला पाहिजे असं मला वाटतं. बोलण्यासारखं खूप आहे, परंतु मला वाटतं काही एक किमान 4-5 गोष्टी जरी आपण इम्प्लिमेंट केल्या तर आपलं जे पर्यटन खातं आहे आणि महाराष्ट्राला एक टुरिझम कॅपिटल ऑफ इंडिया हे आपण ब्रँडिंग करू आणि याच्यामधून निश्चितच महाराष्ट्रामध्ये टुरिझमसाठी अधिकाधिक लोक देशातून आणि विदेशातून कसे येतील याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. धन्यवाद.